एखाद्याच्या हातात द्या ना, लहान मुलाच्या हातात द्या. कुठे हो मग कुठे हो मग नाही वाटत. समोर समोर बसलेत ना, त्यांच्या हातात देऊ. काय करायचं व्हिडिओ करायचं. महिला मंडळांना मी समजू शकतो, बराच वेळ झाला ताटकळत बसलेले आहेत. कार्यक्रमाला बराच या ठिकाणी बरेच श्रोत्यांनी थोडा वेळ घेतलेला असल्यामुळे कार्यक्रम आपला बऱ्यापैकी मोठा या ठिकाणी लांबत चाललेला आहे. प्रभू रामचंद्राच्या पावन स्पर्शाने पवित्र झालेल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, या स्वराज्याचे थोरले सुभेदार श्रीमंत मल्हाररावजी होळकर यांच्या या भूमीमध्ये आज अहिल्याबाई होळकरांच्या 299व्या जयंतीनिमित्त आपण जमलेला आहात. या सर्वांना विचार मंचावर उपस्थित असलेले सर्व माझे बांधव आणि आपण प्रेक्षक म्हणून जमलेले समोरचे माझे माता भगिनी, या सर्वांना मी अहिल्याबाई होळकरांच्या 299व्या जयंतीच्या सर्वप्रथम शुभेच्छा देतो. आणि काही काळजी करू नका, मी काही जास्त वेळ घेणार नाहीये. मी फक्त 2 ते 3 मुद्दे मांडणार आहे, एक 5 मिनिटाचा. त्यानंतर मग कार्यक्रम पुढे शेवटच्या टप्प्याकडे जाईल. सावधान होण्याची गरज आहे, सावध बसण्याची गरज आहे. ज्यावेळी सीतामातेचा शोध घ्यायचा होता आणि सीतामातेचा शोध कुणी घ्यायचा, असा कोण आहे की जो एका उडीमध्ये लंकेपर्यंत ते उड्डाण घेऊ शकेल आणि जाऊ शकेल. मग ठरलं, जांबुवंतांनी सांगितलं की अरे हनुमंता, आता तू जा, तुझ्याशिवाय हे कोणी काम करू शकत नाही. तेव्हा हनुमंताने अकराळ विक्राळ रूप घेतलं आणि त्या प्रभू श्रीरामाच्या नावाचा जय जयकार केला. जय श्रीराम अशी घोषणा ठोकली. त्याआधी सर्वांना सांगितलं, मी आता माझं मोठं रूप धारण केलेलं आहे. मी जेव्हा इथून उड्डाण घेईन तेव्हा तुम्ही आणि आजूबाजूचे झाड हे सगळे उन्मळून पडतील, तुम्हाला धोका होईल. तुम्ही मोठमोठ्या दगडाच्या आडवं इकडे तिकडे जाऊन बसा किंवा मोठमोठ्या झाडांना धरून बसा. अगदी तीच वेळ गोरे साहेब या ठिकाणी आज आलेले आहे. आजही धनगर समाजाची सीतामाता हरवलेली आहे, आरक्षणाची सीतामाता हरवलेली आहे. 75 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळूनही आम्हाला आमचा वाटा मिळालेला नाहीये, तो हरवलेला आहे. सीतामाता रूपी हा वाटा आम्हाला शोधायचा आहे. मग मी लक्ष्मीकांत सरोदे बजरंग बलीचं रूप तर धारण करू शकत नाही, पण तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो, सावध व्हा, सावधान बसा. अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा जयघोष करून हा छोटासा पामर या ठिकाणी तो शोध घेण्यासाठी या ठिकाणी निघालेला आहे. तो जो पूल बांधला त्यामध्ये सर्वांनी आपलं योगदान दिलं. बलवान जे होते त्यांनी मोठमोठे दगड उचलले, छोट्या छोट्या खारी आणि छोटे छोटे वानर होते, त्यांनी त्या ठिकाणी त्या 2 दगडांच्या मध्ये असलेली फट बुजवण्यासाठी छोटे छोटे दगड नेले आणि ते बुजवले. ते काम आम्हाला करायचं आहे. आज आमच्या समाजातील बलवान लोकांनी मोठे दगड उचलायचे आहेत, पण आमचंही काम आहे, मध्ये जी फट निर्माण होते ते बुजवण्याचं काम आम्हाला करायचं आहे. या अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण इथं जमलेला आहात. मी फक्त 3 मुद्द्यावरती बोलणार आहे. आपला जाज्वल्य असलेला इतिहास, आपली आजची परिस्थिती आणि आपलं येणारं भविष्य, या गोष्टींचा तुम्ही कधी विचार करणार आहात का नाही? आज 400-450 वर्ष या ठिकाणी आपल्याला स्वराज्य स्थापनेच्या नंतर झालेले आहे. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या महादेवाच्या मंदिरामध्ये स्वराज्य स्थापनेची भीष्म प्रतिज्ञा घेतली होती, त्यावेळी धनगर समाजात जन्माला आलेले तानाजी मालुसरे त्या ठिकाणी उपस्थित होते. ज्यावेळी हे स्वराज्य स्थापन झालं त्यावेळी आपल्या समाजातील 18 पगड जातीतील सर्व तरुणांनी या ठिकाणी बलिदान दिलं. त्यामध्ये विशेष उल्लेख करून तानाजी मालुसरे यांचा आपल्याला उल्लेख करावा लागेल. स्वतःच्या मुलाचं रायबाचं लग्न त्यांनी पाठीमागं सोडून आधी लग्न कोंढाण्याचं ठरवलं आणि राजाला सांगितलं, राजे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं करीन. त्या तानाजी मालुसरेच्या कुळामध्ये तुम्ही आम्ही जन्माला आलेले आहोत. आपण याच्यापेक्षा नाहीयेत, फक्त आपण विसरलो. आपण विसरलो. अहिल्याबाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला ती वेळोवेळी आठवण करून देण्याची गरज आहे. सर्वांनी सांगितलंय, मी फार खोलात जात नाही अहिल्याबाई होळकरांचा इतिहास.
छोट्याशा खेड्यामध्ये अहिल्याबाई होळकरांचा जन्म झाला, पण एखाद्या बापाचं, एखाद्या राज्याचं, एखाद्या देशाचं पान जर कोण फेडू शकत असेल तर ती एक मुलगीच फेडू शकते. तुमच्या समोर मी 2 ओळी सादर करतो. मुलीचा जन्म असतो कसा? दिसाड दिस गेले किती सुखे किती ओले, मुख्या काळजाची आग वर आभाळाला बोले, लेक वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, जस सासर माहेर पांग बापाचे फेडते. ज्या पद्धतीने मुलगी बापाचे पान फेडू शकते ना, तसं कोणी फेडू शकत नाही. मग या अहिल्याबाई होळकरांनी तर आपल्या बापाचे पान तर फेडलेच फेडले, पण आपल्या या धनगर कुळाचा उद्धार करण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे. ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवली पाहिजे. अहिल्याबाई होळकरांच्या या जयंतीच्या माध्यमातून ती गोष्ट आपण शिकली पाहिजे की एखाद्या साध्या घरामध्ये जन्माला आलेली, धनगर घरामध्ये जन्माला आलेली मुलगी सुद्धा जर देशाचा राज्यकारभार 29 वर्ष चालू शकत असेल तर तुम्ही आम्ही चांगले शिकलेले माणसं आहोत. या बाबासाहेबांनी निर्माण करून दिलेल्या या संविधानाच्या माध्यमातून लोकशाही देशामध्ये आपण शिक्षण घेत असताना आपण का बरं पुढे जाऊ शकत नाही? आपण अहिलेच्या लेखी इथं 4 आणि बाकी, आम्ही अहिलेच्या लेखी इथं 4, बाकी त्या बाकी सुद्धा इथं आल्या पाहिजे. आज खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. या रणरागिंना पुढे येण्याची गरज आहे. एवढा मोठा आपला इतिहास होता. ज्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी सुद्धा आपण प्राणांची आहुती दिली, बलिदान दिलं. स्वराज्य स्थापनेच्या नंतर मल्हाररावजी होळकर यांच्या माध्यमातून या स्वराज्याचा गाडा या कटक पासून अटक पर्यंत, अटक म्हणजे देशाच्याही बाहेर पाकिस्तानमध्ये, नवे त्याच्याही पुढे इराण, इराक पर्यंत आपलं साम्राज्य नेण्याचं काम तुकोजी होळकर आणि मल्हारराव होळकरांनी केले. मराठेशाही आणि होळकरशाही हे काही वेगळे आहेत का? नाही आहे. मराठेशाही हीच होळकरशाही आहे, फक्त त्यांचं आडनाव होळकर होतं. तीच मराठेशाही आहे, तीच मराठीशाही मल्हारराव होळकरांनी त्या अटकपर्यंत नेऊन पोहोचवली. अटकेला जेव्हा मल्हारराव होळकरांनी झेंडा फडकवला तेव्हा त्या ठिकाणी त्यांनी काही पिवळा झेंडा फडकवला होता, तो भगवा झेंडा फडकवलेला होता. मराठेशाहीचा काही वेगळी नाही आहे. होळकरशाही आणि मराठेशाही असं बोलून आपल्यामध्ये 2 भाग करण्याचा प्रयत्न केला जातो. त्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजे. अहिल्याबाई होळकरांचा इतिहास फार महत्वाचा आहे. घाट बांधले, तलाव बांधले, ह्या गोष्टीचा उल्लेख सहसा कोणी करत नाही. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये न्यायदानाची गोष्ट लिहिली, मग तो न्यायदानाचा अभ्यास त्यांनी कुठून केला तर तो इंदोर संस्थानामध्ये अहिल्याबाई होळकर आणि त्यानंतर महेश्वर संस्थानामध्ये ज्या पद्धतीने न्यायदान करत होत्या त्या न्यायदानाचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. अहो, माणसाला न्याय देणं कुणी देईलही, पण मुक्या जनावराला न्याय देण्याचं काम अहिल्याबाई होळकरांनी केलेलं आहे. एका गायीच्या वासराला आपल्या मुलाने रथाखाली चिरडले, या गोष्टीचा संताप येऊन अहिल्याबाई होळकरांनी आपल्या स्वतःच्या मुलाला रथाच्या पुढे टाकण्याचं धाडस केलं. एवढी न्यायप्रियता, एवढी दानशूरता त्यांच्यामध्ये होते. बाबासाहेबांनी त्यांच्याकडूनच प्रेरणा घेऊन 14 तळ्याचा सत्याग्रह केला. 14 तळ्याचा सत्याग्रह आपण आठवतो, आपल्याला माहित आहे, पण अहिल्याबाई होळकरांनी असे किती सत्याग्रह केले, किती घाट बांधले, किती तलावाचं बांधकाम केलं, हे आज कुणालाही आठवण्याची गरज वाटत नाही. धनगरांचा इतिहास म्हणून तो अंधारात तसाच खिचपट पडू दिला जातो. या सर्व गोष्टींचा अभ्यास आणि वाचन आपण केलं पाहिजे, आणि हे आपल्याला जगाला खऱ्या अर्थानं सांगण्याची आज गरज आहे. धनगराचा कुठेच नाहीये एवढा मोठा आपला इतिहास असताना सुद्धा अहिल्याबाई होळकरांचं 29 वर्षाचा राज्य, थोरले सुभेदाराव मल्हारराव होळकरांची एवढी मोठी कामगिरी, त्यानंतर चक्रवर्ती राजा राजराजेश्वर यशवंतराव होळकर, त्यांच्याविषयी तुम्हाला दोनच गोष्टीमध्ये यशवंतराव होळकर कोण होते ते सांगतो. पुण्यामध्ये एक लढाई झाली आणि त्या लढाईमध्ये हाडांचा सडा पडला, आणि लढाई होती पेशव्यांच्या विरोधामध्ये, इंग्रजांच्या विरोधामध्ये. अगदी हाडांचा सडा पडला त्या ठिकाणा आता आपण हडपसर असं नाव दिलेलं आहे.
त्या युद्धावरून ते नाव पडलेलं आहे. एवढं शौर्य एका धनगर पुत्राच्या हातामध्ये होतं. या महाराष्ट्रामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये ज्या पद्धतीने गनिमी कावा चालायचा, तसं उत्तर प्रदेशकडे वरच्या सपाट मैदानी प्रदेशामध्ये गनिमी कावा चालायचं नाही. त्या ठिकाणी चालायचं काय, एक नीती चालायची, तिचं नाव होतं मल्हारराव होळकरांची मल्हार नीती. या मल्हार नीतीच्या माध्यमातूनच मल्हारराव होळकरांनी आयुष्यामध्ये एकही लढाई हरलेली नाही. तुळसाबाई होळकर, भीमाबाई होळकर या तर आपल्याला माहितच नाही. यांनी काय केलं तर इंग्रजांना सळो की पळो करून सोडणाऱ्या महिला आहेत. या खऱ्या अर्थानं पहिल्या स्वातंत्र्य सेनानी आहेत. हे तर आपल्याला माहितच नाही. हा झाला आपला इतिहास, एवढा मोठा इतिहास. आता धनगर कुठेच नाही, आमचा डेटा कुठं आहे हो? डेटा सापडणं एवढा इतिहास असताना आता धनगर कुठं आहे? कुठेच नाही. आमचा डेटा कुठं आहे हो? आणि सत्ता, धनाचा वाटा ते तर आता विचारायची गरजच नाही. ते तर कोणी आम्हाला द्यायला तयारच नाही. धनगर आता कुठेच नाही, आमचा डेटा कुठं आहे हो? सत्ता, धनाचा साठा आणि आमचा वाटा कुठं आहे हो? हे म्हणण्याची आता गरज पडली, गरज भासते आहे. सत्तेमध्ये आम्ही कुठंच नाही. राज्यकारभार करणारे आम्ही आहोत. 29 वर्ष अहिल्याबाई होळकरांचा राज्यकारभार आपण म्हणतो, पण 1900 वर्षाचा राज्यकारभार आपण देशामध्ये केलेला आहे. 1900 वर्षाचा राज्यकारभार आपण करतो आहोत. पण आज कुठे आहेत आपण? पुढच्या दाराने 1 जण, मागच्या दाराने 2 जण, 3 जण आणि प्रतीक्षा यादीमध्ये 50 जण. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये जर कोण असेल तर धनगर समाज आहे. आपण मोठे बंधू आहोत. या सर्वांना, बाकी समाजाला जन्माला घालण्याचं काम आपण केलेलं आहे. येशू ख्रिस्ताने मेंढ्या वाढलेल्या. धनगर म्हणजे काय? धनाचा आगर नाही. धनाचा आगर तर आहेच, पण धनु म्हणजे काय? शेळ्या, मेंढ्या, गायी, वासरं. माणसाची भटकंती संपली, माणूस घर करून राहू लागला, स्थायिक राहू लागला, तेव्हा तो मेंढ्या पाळू लागला, पशुपालन करू लागला. इथपर्यंत आपला इतिहास आहे की आपण विसरलो. मूळ आपण आहे. आदरणीय भिंगे साहेब सांगतात आणि इतिहासाच्या पानावर लिहिलेलं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही खूप पाठीमागे जाल, मी कोण होतो, माझे वडील कोण होते, आजोबा, पंजोबा, अगदी आपण असं शोधत गेलो तर इतिहासामध्ये धनगराच्या लेंड्याशिवाय काही सापडत नाही. खऱ्या अर्थानं आपण मोठ्या बंधूच्या भूमिकेमध्ये आहोत, पण जरा जास्तच मोठ्या बंधूच्या भूमिकेत राहिल्यामुळं आपलं नुकसान झालेलं आहे. ते समजून घेण्याची आता गरज आहे. एवढा मोठा आपला इतिहास आहे. आणि आज जास्तीत जास्त ग्रामपंचायतीचा सरपंच, झडपीचा सभापती सुद्धा होऊ देत नाही साहेब. बघून घ्या, ही परिस्थिती आज आपल्यावरती आलेली आहे. आणि कशामुळे झालेलं आहे? आपण आपला इतिहास विसरलेलो आहोत. आणि आपण आपला इतिहास अगदी विसरून गेलेलो आहोत आणि आपल्याला वाचण्याची सुद्धा इच्छा उरलेली नाही. ती वाचण्याची इच्छा उत्पन्न केली पाहिजे. वाचाल तरच आपण वाचणार आहेत. कारण इतिहासकार काय म्हणतात? जे समाज किंवा जे माणसं आपला इतिहास विसरून जातात ते पुढे इतिहास कधी घडवू शकत नाही. त्यामुळे आपला इतिहास आपल्याला विसरता कामा नये. आजची परिस्थिती आपल्याला एवढा मोठा संख्याबळाने असलेला समाज जास्तीत जास्त सरपंच पदाच्या पुढे जाऊ शकत नाही. पंचायत समितीचा उपसभापती, सदस्य, झडपीचा जास्तीत जास्त मेंबर याच्या पलीकडे आपल्याला जाऊ दिलं जात नाही. देशाला 70 वर्षाचं 75 वर्षाचं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा आमचा सत्तेचा वाटा आम्हाला जर मिळत नसेल तर मग न्याय मागायचा कोणीकडे? ज्या अहिल्याबाई होळकरांच्या राज्यकारभारामधून बोध घेऊन घटना लिहिली गेली, त्या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यसुधीमध्ये 347 जातीमध्ये 10व्या नंबरला धनगरांना आरक्षण दिलेलं आहे. एसटीचं आरक्षण दिलेलं आहे. आपण जात नाहीये धनगर, आपली जमात आहे. जमात आपली भटकी जमात आहे. मग 75 वर्षानंतर सुद्धा लोकशाही राज्यव्यवस्थेने आपल्याला काय दिलंय? आपल्याला दिलंय दर्या खोऱ्यात हिंडण्यासाठी अनवाणी पाय. आपण इथं बसलेलो आहोत. शहराच्या काठाने असणारे 4 लोक म्हणजे धनगर नव्हे, तर त्या दर्या खोऱ्यामध्ये हिंडणारे अनवाणी पायानं 4 ठिकाणी लुगड्याला ठिगळं लिहून नेसणारे आमच्या लुगडे नेसून हिंडणाऱ्या आमच्या बाया, काखेवरती मूल, डोक्यावरती भारा, खेचरावर उंटावर बसून जाणारी आमची लहान मुलं, हे 75 वर्षाच्या नंतर आम्हाला लोकशाहीने दिलेलं योगदान आहे साहेब.
मग हे सगळं दूर करण्यासाठी काय करायचंय, तर आम्हाला त्या कायदे मंडळात जायचंय. मग आता लढाई कशाची आहे सांगितलं, ताईंनी सांगितलं. आता काय आपल्याला लढायचं, युद्ध आपल्याला करायचंय का? नाही, शस्त्र आपल्याला वापरायचं नाहीये. आपल्याही घरी बंदुका होत्या, आपल्याही घरी तलवार होत्या. बंदुकीचं काय केलंय साहेब आता मामा? आम्ही फुकलड्या केल्या बंदुकीच्या, आणि तलवारीच्या काय केल्या? इळ्या. कारण गरज नाही ना, त्याचं युद्ध नाही. आता युद्ध कशाचं आहे? आता युद्ध हे शिक्षणाचं आहे, लोकशाहीतील हिस्सा वाटा मागण्याचा आहे, सत्तेतला हिस्सा मागण्याचं हे युद्ध आहे. युद्ध आहे त्या उद्योगात घुसण्याचं, आणि युद्ध आहे त्या कायदे मंडळात जाऊन बसण्याचं. मग त्यासाठी आम्ही संघटित होणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी ते सांगितलंय, कारण हा समाज माझा भोळसर विसरून जाणार आहे. म्हणून त्यांनी फक्त बौद्ध धर्माला सांगितलं नव्हतं, समाजाला सांगितलं नव्हतं, तर या मागासवर्गीय लोकांना, तुम्हाला धनगराला सांगितलं होतं की या भोळसर समाज विसरून जातो. जा रे बाबा, आणि भिंतीवरती घरावरती लिहून ठेव, तू सत्ता करणारा समाज आहे, तू सत्ताधारी आहे, लिहून ठेव. कारण त्यांना माहित होतं हा भोळसर समाज आहे, इमानदार आहे, भोळा साम आहे, तो विसरून जाऊ शकतो. म्हणून त्यांनी सांगितलं, पदराला गाठी मारून ठेवा किंवा भिंतीवरती लिहून ठेवा की तुम्ही सत्ता करणारे लोक आहात. विसरून जाऊ नका, आपण देशावर 1900 वर्ष राज्य केलेले लोक आहोत. या अस्मिता जाग्या करा, प्रेरणा घ्या. जयंत्यांच्या पुण्यतिथीच्या माध्यमातून आपण प्रेरणा घेतली पाहिजे, आणि या सत्तेचा वाटा आपण मिळवला पाहिजे. खऱ्या अर्थानं त्याची गरज आहे. आपले मुलं शिकले पाहिजे, इंग्रजी माध्यमाच्या शाळेत गेले पाहिजे, आपले मुलं पुढे गेले पाहिजे. मग खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आपल्याला त्याच्यात आहे. 3.5% आरक्षणाचं गांजर आपल्याला दिले 1989 ला. समाज केवढा आहे? 3 कोटी धरू आपण, 4 कोटी म्हणू नाही, 2 कोटी म्हणू नाही, आपण 3 कोटी समाज धरू. आपल्याला दिलंय 3.5% आरक्षण. मला सांगा, 3 कोटी लोकांना 3.5%, 3.5 भाकरी खायच्या, कशा खावा? मग हे 3.5% आरक्षण आपल्याला कसं आहे? त्या शेळीला देवाने शेपूट दिली बघा, तसं आहे ते 3.5% आरक्षण. त्या शेपटीसारखं, त्या शेळीवरच्या अंगावर त्या शेपटीनं माशाही उठणार आणि तिचं अंगही झाकणार. शेळी तशीच उघडी, अगदी बरोबर त्या शेळीसारखी अवस्था आपली कोणी केली असेल? या सत्ताधाऱ्यांनी केलेली आहे. 3.5% आरक्षणाचं गाजर आपल्याला दिलेलं आहे. मोठा भाऊ कोणी असो हरकत नाही, इतिहास सांगतो धनगरच हा मोठा भाऊ आहे, पण हरकत नाही. मोठा भाऊ या महाराष्ट्रामध्ये कोणी असो, आम्ही 2 नंबरचे आहोत ना, तुम्हीच म्हणता ना 2 नंबरची लोकसंख्या ही धनगराची आहे. मग मला सांगा, देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष झाले, आजपर्यंत मुख्यमंत्री कोणाचे? 1 नंबरचे. मग 2 नंबरचा उपमुख्यमंत्री तरी पाहिजे की नाही? झाला का आतापर्यंत? बिलकुल झालेला नाही. मग इथून पुढे करायचं का नाही? करायचं का नाही? करावाच लागेल. महादेवरावजी, सन्माननीय महादेवरावजी जानकर काय म्हणतात? वी आर नॉट डिमांडर, वी आर कमांडर. आपण भीक मागणाऱ्याची औलाद नाही, देणाऱ्याची औलाद आहे, देणाऱ्याची. कोणाला दिलंय? सुभेदार मल्हारराव होळकर यांनी पेशव्याचे जोडे उचलणाऱ्या त्या ग्वाल्हेरच्या शिंदेला सुभेदारकी मिळवून दिली. आपण देणारे आहोत. धारच्या पवारला आपण सुभेदारकी मिळवून दिली, आपण देणारे आहोत. वी आर नॉट डिमांडर, वी आर कमांडर. याची जाणीव कधी तुम्हाला आम्हाला होणार आहे का नाही? अरे आम्ही घरातून बाहेर निघायला तयार नाही. अहिल्यामाई होळकरांनी उठवता सासर, इंदोर मध्य प्रदेशामध्ये महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून या ठिकाणी संसार केला, नवे नवे देशाची राज्य चालवलं. मग आमच्या महिला दरवाजातून बाहेर निघायला तयार नाहीत, त्यांना या म्हणावं लागतं. ही शोकांतिका आहे, ही वेळ आज आमच्यावर आलेली आहे. याला कोण कारणीभूत आहे? याला अज्ञान कारणीभूत आहे, आमचा लपवलेला इतिहास कारणीभूत आहे, आणि आम्हीच कारणीभूत आहोत. आम्हीच आम्हाला विसरून गेलेलो आहोत. हे सगळं मिळवण्यासाठी आम्हाला शोधलं पाहिजे. होता है जब आदमी को अपना ज्ञान कहलाया वो शक्तिमान. स्वतःचं ज्ञान झालं पाहिजे, आणि मी कोण होतो, मी कोण आहे, मला काय करायचंय, या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला अहिल्यामाई होळकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी करायचा आहे. ती प्रेरणा घ्यायची आहे, तरच आपण पुढे जाऊ शकतो. बोलण्यासारखा खूपही मी जास्त वेळ घेणार नाही. मग काय प्रेरणा घेऊन जायची? जमलेल्या महिलांनी, लहान मुलींनी, आपण आज या जयंतीच्या निमित्तानं काय प्रेरणा घेऊन जायची? आज वाढदिवसाचं पेव सुटलेलं आहे मामा.
प्रत्येक जण वाढदिवस करण्यामध्ये मग्न असतो. हरकत नाही, करा, आपल्याही मुलाचा वाढदिवस करा. पण तो वाढदिवस करत असताना आठवणीनं एक अहिल्यामाई होळकरांच्या जीवनचरित्राचं, यशवंतराव होळकरांच्या जीवनचरित्राचं छोटंसं 5-50 रुपयाचं पुस्तक भेट देत जा. ही काळाची गरज आहे. इथपासून आपल्याला सुरू करायचं. आता आबाकडापासून सुरू करायचंय. तरच आपण एकत्रित होऊ, तरच आपण शिकू, तरच संघटित होऊ, तरच संघर्ष घडू शकतो. नाहीतर संघर्ष घडू शकत नाही. हा आदर्श घ्या. महिलांनी आदर्श घ्या. सासरा कसा असावं, सासऱ्यांनी, मामाजींनी आदर्श घ्या. मल्हारराव होळकरांसारखा सासरा बनण्याचा प्रयत्न करा. सुनांनी अहिल्यामाई होळकरांसारखा बनण्याचा प्रयत्न करा. आणि मी तुम्हाला निश्चितच सांगतो, एखाद्या महिलेला आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून, आपल्या कार्यकर्तृत्वाच्या माध्यमातून देवत्व प्राप्त होऊ शकतं. याचं उत्तम उदाहरण अहिल्यामाई होळकर होत्या. म्हणून तर त्यांना पुण्यश्लोक अहिल्यामाई देवी होळकर म्हणतात. इतिहासामध्ये 4च पुण्यश्लोक होऊन गेले. पुण्यश्लोक नलो राजा, पुण्यश्लोक युधिष्ठिरा, पुण्यश्लोक वैद्यहीन, पुण्यश्लोक जनार्दन. त्याच्यानंतर तुमची आमची माय अहिल्यामाई होळकर पुण्यश्लोक झालेली आहे. त्यामुळे अहिल्यामाई होळकरांच्या नावाचा उल्लेख करत असताना अहिल्याबाई कधीच करायचा नाही. ती काय बाजारात केळं विकायला बसलेली बाई नव्हा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि फुले शाहू आंबेडकर असं वाक्य वापरायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने समाज जागृती झाली असं म्हणावे लागेल. कारण फुले शाहू आंबेडकरांनी आदर्श अहिल्यामाई होळकरांपेक्षा काही वेगळा घेतला का? होळकरशाही म्हणतो त्या यशवंतराव होळकरांचा पराक्रम पाहून तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं, महात्मा फुलेंनी आपल्या मुलाचं नाव यशवंत ठेवलं. शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकामध्ये धनगराविषयी लिहितात महात्मा फुले. त्यांनी आदर्श घेतलेला आहे. वाचा, कधी कळेल. मग फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, पुरोगामित्वाचा आपण अगदी बडेजाव करतो. मग अहिल्यामाई होळकरांचं नाव घेतल्यानंतर काय देवमुळे होतात का? नाही. मग फुले शाहू आंबेडकरांचं नाव तर घ्यायचंच आदरानं, पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, फुले शाहू आंबेडकर असा नारा असला पाहिजे. मराठेशाही आणि होळकरशाही काही वेगळी नाही, ती एकच आहे. महाराष्ट्रासाठीच रक्ताचं पाणी करणारी आहे. ज्यांना आपण राजा मांडलं त्या राजांनीच सांगितलं, मल्हारबा तुम्ही सक्षम आहात. माळव्याकडून या ठिकाणी आपल्यावरती आक्रमण होतात, तुमच्याशिवाय ते आक्रमण कोणी अडवू शकणार नाही, तुम्ही त्या ठिकाणी बसा. मल्हारराव होळकर त्या ठिकाणी गेले आणि एवढं मोठं साम्राज्य या ठिकाणी पुढे घडलं इतिहासात. तरी या ठिकाणी काहीतरी प्रेरणा घेऊन आपण या ठिकाणी गेलं पाहिजे. आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे. अहिल्यामाई होळकर शिकवल्या पाहिजे. त्या देवभोळ्या नव्हत्या. आपले पूर्वज आपल्या उराशी आयुष्यभर बाळगून, त्या महादेवाची पिंड म्हणजे आपले पूर्वज आहेत, मूळ पुरुष आहेत, त्याला अगदी उराशी बाळगून त्यांनी न्यायदान केलेला आहे. ते काही वेगळं नाहीये. त्यामुळे त्या देवभोळ्या नव्हत्या. ज्या पद्धतीने महादेवाची पिंड अहिल्यामाई होळकरांच्या हातामध्ये आहे ते पण स्वीकारार्ह आहे. आणि तलवार हातात घेतलेली अहिल्यामाई होळकरांची प्रतिमा हे पण स्वीकारार्ह आहे. कारण ताईंनी सांगितलं तसं शस्त्रही त्यांनी चालवलं शिकलं आणि शास्त्रही त्यांनी चालवलं शिकलं. त्यामुळे नक्कीच अहिल्यामाई होळकरांच्या जीवनातून तुम्ही काहीतरी प्रेरणा घेऊन जावी असं मी तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि या ठिकाणी तुमची रजा घेऊन थांबतो.